बलदेव पाणिनीच्या ऑफिसमध्ये आला आणि पाणिनीला बघून म्हणाला, अच्छा अच्छा अच्छा, तर तुम्ही पाणिनी होय, प्रसिद्ध वकील आ. बलदेव पाणिनीशी हस्तांदोलन करू लागला. हा मीच तो आणि तुम्ही बलदेव. पाणिनी थोडा वेळ त्याचा अंदाज घेत म्हणाला. सरळ ताठ उभा राहिला असता तर तो चांगला 6 फूट उंच भरला असता, पण वयामुळे आता त्याचं डोकं थोडं पुढे आलं होतं आणि खूप हडकुळा होता तो. बस खाली बस. ओजसनी मला सांगितलं की तुमचं व्यक्तिमत्व खूप उत्कंठा वाढवणार आहे. मला तुम्हाला काही विचारायचं आहे. विचारा की पुढचं. अहो, त्यांनी मला हिथं यायला अनुभवाला यायला म्हणून पैसे देऊ केले. माझ्या आयुष्यातला आजवरचा पैसे मिळवण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग होता. बोला, काय विचारायचं तुम्हाला? मला समजलंय की पोलीस परेराच्या मृत्यूची चौकशी करतायत. अहो, काय बोलताय काय तुम्ही? हा, अहो, त्याच्यात चौकशी करण्यासारखं काहीच नाही ना. आपण सगळे एक दिवस जाणारच आहे, तसा त्यो बी गेला. तो गेला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर होतात? हा, होतोच की मी त्याच्याबरोबर. मला म्हणायचं आहे की त्याच्या त्या खोलीत? नाही, त्याच्या खोलीत नव्हतो. आत जेवायच्या खोलीतल्या खिडक्या पुसत होतो. साधारण कसं आहे, हे काम मी नाही करत, कारण हे बायकांचं काम आहे ना. आपण आजकाल ह्या कामाला बाया मिळणं लय कठीण झालं बघा. आता तशी कामवाली आहे, पण ती आठवड्यातनं एकदा येते आणि तासाव पैसे घेते. मला तर येडच लागतं बरं का असा विचार केला तर. तू सुद्धा तासावर काम करतोस? नाही, मी नाही तासावर काम करत. मी पगार घेतो कामाचा. आता मला बहुतेक दुसरीकडे काम करून पगार नाही मिळवता यायचा. अहो, मी परेराकडे एवढी वर्ष कामं केली ना, का मला दुसऱ्याकडं काम करावं अशी इच्छाच नाही बघा. कसं आहे ना, आम्ही दोघं भी एकमेकांना समजून घ्यायचो. मग तू काय करणार आहेस पुढे? आता बघा, परेराने मला पुढचे 4 महिने अर्धा पगार भेटन अशी तरतूद करून ठेवली. आता परेराचा अंदाज होता का वाट बघितली की त्याच्या पडीक जागेचा चांगला सौदा करता येईन. त्याला वाटत होतं का त्या फिलिप फर्नांडिसचा त्या जागेवर डोळा आहे. म्हणजे माझा बी त्योच अंदाज आहे, पण परेरा लय चतुर होता. फिलिप फर्नांडिसचे इरादे ना त्यांनी पूर्णच करू दिले नाही. आणि निष्ठाबद्दल काय? हा, लय चांगली पोरगी, लय चांगली. अहो, एखाद्या चित्रातल्या मुलीसारखी सुंदर आणि गोड. रात्री अभ्यास करायची, मला मदत बी करायची. अहो, लहान असल्यापासून माझ्या अंगा खांद्यावर खेळवलंय तिला. हा, पण जोसेफ परेराने कधी तिचं कौतुक नाही केलं. लय भयानक वागला तिच्याशी त्यो. तू किती वर्ष होतास परेराच्या बरोबर? 30 वर्ष. 30. त्याची बायको हयात होती ना, तवा त्याचा ड्रायव्हर आणि माळी म्हणून कामाला होतो. तर ती गेली, मग तो एकटाच राहायचा. तेव्हा त्याचा हरकाम्या म्हणून राहिलो मी. त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वयंपाक करायचो. आता मात्र म्हातारा होत चाललो मी पटवर्धन. तुझी नोकरी आता संपुष्टात आल्यासारखी आहे. पुढे काय करणार तू? नाही, माझी नका काळजी करू, मी कुठेतरी नोकरी मिळविलच. परेरा कोणत्याही परिस्थितीत तुमच्या उर्वरित आयुष्याची काळजी घेऊ शकला असता असं तुला नाही वाटत? त्याने कशासाठी घ्यायची? अरे, तू त्याची अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आहेस म्हणून. मग त्याच्या बदल्यात त्याने मला पगार नाही का दिला? आम्ही दोघंही एकमेकांना काय देणं घेणं लागत नाही. मग त्या घरात आता तू काय करतोस? मला कोणीतरी हाकलून द्यायची वाट बघतो. परेराची पुतणी आणि तिचा नवरा ते काय त्या घरी राहणार नाहीत. निष्ठा त्याच्याबरोबर कशी काय राहत होती? अहो, त्यांनी तिला बोलवून घेतलं होतं. परेरा गेला त्यावेळेची स्थिती आठवून सांग ना, काय घडलं होतं तेव्हा? हे बघा, मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी सांगितलं ना, त्याप्रमाणे मी खिडक्या साफ करत होतो. परेरानं नर्स ठेवली होती. 2 ठेवल्या होत्या, 2. एक दिवस आणि एक रात्री. 12 तासाच्या पाळीत होत्या दोघी. त्या प्रशिक्षित नव्हत्या बरं का, पण अनुभवी होत्या त्या. परेराला त्रास काय होता? हृदयाचा. अहो, आधी तो लय जाडजोड होता. तो गेला तेव्हा त्याचं वजन 90 किलोच्या वर होतं. हे शनिवारी घडलं. हा, शनिवारी दुपारी.
निष्ठा शनिवारी त्या घराचा पूर्णपणे ताबा घेत असती. दुपारी ती दिवसा येणाऱ्या नर्सला थोडी विश्रांती देत असं. आताशी ती लोकांची लय चांगली वागती बरं का. फर्नांडिस जोडपं कायम यायचं का परेराला भेटायला? मग यायचं तर. आणि प्रत्येक वेळी आल्यावर निष्ठाच्या पुढं काहीतरी वाईट वाढून ठेवलेलं असायचं. तरी बी ती पोरगी संयम ठेवून सगळ्यांशी चांगलं कसं काय वागायची देवन जा रे बाबा. त्या दिवशी परेरा गेला तेव्हा ती दोघं आली होती घरी त्याला भेटायला. पुतणी आली होती. नाही थांबा बरं का, दोघं बी आलते. ते आत गेले, त्यांच्याशी बोलले आणि किती वाजता आले होते ते? 11च्या सुमाराला. नंतर तो फिलिप फर्नांडिस म्हणला काहीतरी काम आहे आणि गेला गाडी काढून. बायकोला न्यायला दुपारी परत येणार होता तो, त्याप्रमाणे तो आला बी. परेरा गेल्यानंतर किती वेळाने आला? फार उशिरा नाही हो. निष्ठा त्याचं दुपारचं जेवण तयार करत होती. टोस्ट आणि साखरेला पर्यायी गोड गोळ्या टाकून कोको. नंतर ती गेल्यासारखी वाटली बरं का मला. पण मला नाही सांगता येणार साधारण कधी, पण 10 मिनिटासाठी असेल. मी माझं जेवण जेवायच्या तयारीत होतो आणि त्या टायमाला मी निष्ठाची केकाळी ऐकली. नंतर ती धावत खाली आली, डॉक्टराला फोन केला. मग पुन्हा धावत जिना चढली. मग मी बी वर गेलो तेव्हा जोसेफ परेरा धापा टाकत होता. त्याला चक्कर येत होती आणि नंतर गेलाच तो. म्हणजे मला तरी तो गेला असं वाटलं बरं का. डॉक्टर यायला किती वेळ लागला? नाही फार वेळ नाही लागला, 10-15 मिनिटं. आल्यावर त्यांनी तपासलं आणि म्हणले नशिबानं फार वेदना न होता गेला तो. मग निष्ठाला बी डॉक्टरनी गोळ्या दिल्या, झोपाय सांगितलं. पुढची व्यवस्था मी करतो असं ते म्हणले. आणि मग निष्ठा तिच्या खोलीत जाऊन पडून राहिली. तिच्या खोलीत जायला स्वयंपाकघरातून जावं लागतं, बरोबर आहे. तिच्या झोपायच्या खोलीला काय अर्थच नाही हो. ती तळघरात आहे, जेमतेम एक बाथरूम आणि संडासची सोय. मला कधीच कळलं नाही बरं का तिला जोसेफनी पाहुण्यांना असलेली एखादी खोली का दिली नव्हती. मग ती त्यालाही खूप सोयीस्कर पडली असती ना. आणि रात्री अपरात्री केव्हा बी तिला लगेच त्याला भेटता बी आलं असतं. कसं आहे, जोसेफकडं पाहुणे कधीच येत नसत, पण त्यांच्यासाठीच्या खोल्या मात्र सज्ज असायच्या बरं का. निष्ठा आणि दोन्ही पाळीतल्या नर्ससाठी त्याने घरामध्ये बेल बसवून घेतली होती. त्याने तुझं काम हलकं केलं होतं? नाही, बिलकुल नाही हो. निष्ठान मला त्या रात्रपाळीच्या नर्ससाठी जेवण बनवायला लागायचं. तिला रात्री बी अगदी गरम गरम खायला पाहिजे असायचं. कसं आहे ना, मी जेमतेम जेवण करू शकतो, लय चांगलं नाही. पण या 2 बायका त्याच्यावरनं माझ्याशी दादागिरी करायची राव. मी असंच बनव तसंच कर बी कर. जोसेफनं कधी तुला त्यांना हवं तसं बनवायला लावलं का? नाही, कधीच नाही. निष्ठाला त्यांनी त्याच्या घरी का बोलवलं होतं राहायला? तिला घर भेटावं म्हणून. तो तिच्या आईला लय चांगला ओळखत होता. ती त्याची मुलगी असायची शक्यता आहे का रे? आता मला ते समजायचा काय मार्ग आहे का? नाही, मला वाटलं तसं, कारण तूच म्हणालास ना की तो तिच्या आईला चांगला ओळखत होता. जेव्हा तो रात्री बाहेर जायचा तेव्हा मी काय हातात बॅटरी घेऊन त्याच्या मागं जायचो नाही बरं का. बलदेव चिडला होता. हे बघ, पोलिसांना असं वाटतंय की परेराच्या मृत्यू संबंधातल्या ज्या घटना आहेत त्या पुन्हा एकदा चाचपून पाहाव्यात. ते कदाचित तुझ्याशी संपर्क साधतील. नाही, मला वाटतं तो त्यांचा हक्क आहे बरं का. त्या दिवशी फर्नांडिस जोडपं घरी आलं होतं तेव्हा ते स्वयंपाकघरात गेले होते का? नाही. तसं मध्ये नाक खुपसण्यासाठी आणि नावं ठेवण्यासाठी ते घोटमळले असतील बी. त्या पुतणीला आहे ना आपलं बोट सारखं कोणावर तरी आरोप केल्यासारखं दाखवायची सवय यायची. तिने तुला कधी काही सांगितलं का किंवा तू तिला काही? नाही, बिलकुल नाही. तिला काय करायचंय ते मी करू द्यायचो शेवटी, कारण तो तिचा प्रश्न होता ना. पण तुला नाही वाटत का की ते त्या दिवशी स्वयंपाकघरात गेले असावेत? ती गेली असन कदाचित, म्हणजे मला नीट नाही आठवत. पण ते काय असलं ना तरी ती वर जाऊन जोसेफला भेटली. नंतर तिचा नवरा वर गेला, तो बी जोसेफला भेटला आणि नंतर तो गाडी घेऊन बाहेर गेला तिला घेण्यासाठी परत आला. मला माहिती का तो स्वयंपाकघरात गेला आणि आला. असं वाटत होतं त्या टायमाला का तो निष्ठाला शोधत असन. मग तो वर गेला.
जोसेफबरोबर 10 मिनिटं होता तो. त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं. त्यांना फक्त खात्री करायची होती की त्याने मृत्यूपत्रात बदल केलेला नाही ना. छान, खूप छान. मला फक्त वस्तुस्थिती जाणून घ्यायची होती. खूप धन्यवाद. बलदेव खुर्चीतनं उठला. तुम्हाला आणि तुमच्या माणसांना मला दिलेल्या पैशा एवढी माहिती मिळाली ना. पाणीनी हो म्हणाल्यावर बलदेव पुढं म्हणाला, आता आपण एकमेकांना काय देणं घेणं लागत नाही. आपण परत भेटणार बी नाही. गुड बाय. बलदेव गेल्यानंतर जवळजवळ तासभर पाणीनी येरझाऱ्या घालत होता. सौम्या सारखी घड्याळाकडे बघत होती. शेवटी तिने विचारलं, काम करणाऱ्या स्त्रीला खाण्यासाठी तरी संधी मिळणार का? आपल्या चालण्याच्या लयीत कोणताही बदल न करता तो म्हणाला, हे बघ, आपण खायला मागवू इथे. डॉक्टर डोंगरेंना पोलिसांनी संपर्क करण्यापूर्वी त्यांचं आणि माझं बोलणं होणं आवश्यक आहे. तसंच निष्ठा निरगुडकरची भेट होणं महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं सौम्या, निमिष जयकरला ती कुठे आहे हे समजलं असेल? आणि समजलं असेल तर कसं? अहो, तिने मी जाताच लगेच त्याला फोन केला असेल. ती मुलगी म्हणजे एक कोड आहे. मला वाटतंय तिच्या मनात काहीतरी चाललंय. ओजसनं दारावर टकटक केली. सौम्यानं त्याला आत घेतलं. काय निराश झालायस का? त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर आवडत्या स्थितीत बसता बसता त्याने विचारलं. तुला दिलेल्या कामाचं कसं काय चाललंय? बरीच माणसं लावली कामाला मी. कोणत्याही क्षणी निष्ठाबद्दल कळेल. अरे एव्हाना तू तिला हजर करायला पाहिजे होतं. ती जयकर बरोबर बाहेर पडली. तिचा मागमूस काढणं तसं. तुला काय माहिती रे ती जयकर बरोबर बाहेर पडली म्हणून? पाणिनीला मध्येच तोडत ओजसनं विचारलं. वेडेपणा करू नको. स्वतः हॉटेलच्या मॅनेजरनं सांगितलंय मला तसं. जयकर आला, तिच्या खोलीची चौकशी केली आणि त्या दोघांना बाहेर पडताना मॅनेजरनी पाहिलंय. त्या मुलीने काही खाल्लेलं नव्हतं. माझा अंदाज आहे की ते बाहेर पडल्यावर प्रथम कुठेतरी जेवायला गेले असतील. जयकरचं नेहमीचं आवडतं जेवायचं ठिकाण कोणतं ते शोधून काढ. अरे ते सगळं ठीक आहे, पण तुझी माहिती घोळ घालणारी आहे. ती जयकर बरोबर बाहेर गेलेलीच नाही आहे. त्याच्याबरोबर गेली नाही? मी तुला आता अशी बातमी देतोय की तुला हादरा बसेल, हादरा. मॅनेजरनं सांगितलं की ज्या माणसाने तिची चौकशी केली त्यांनी मर्सिडीज आणलेली होती. त्या मॅनेजरला वाटतंय की कोपऱ्यावरच्या पेट्रोल पंपावरती गेले. म्हणून मी तिथे जाऊन त्या सुमाराला क्रेडिट कार्डवर कोणी पेट्रोल भरलं ते तपासलं. तेव्हा मला आढळलं की फिलिप फर्नांडिसनं कार्डवर पेट्रोल भरलंय. कनक हे बोलत असताना फोन वाजला. सौम्यानं ओजसला दिला. ओजसनं थोडा वेळ पलीकडच्या माणसाचं बोलणं ऐकलं आणि नंतर पाणिनीकडे पाहून म्हणाला, पोलिसांनी सगळ्या जागा चाळून काढल्यात. 2 माणसं जयकर राहत असलेल्या घराजवळ, 2 माणसं परेराच्या घराजवळ, म्हणजे सध्या निष्ठा निरगुडकर राहते त्या ठिकाणी नजर ठेवून आहेत. माझ्या माणसांनी जयकर ज्या ठिकाणी नेहमी खातो त्याचा शोध घेतला. त्याच हॉटेलमध्ये जयकर आत्ता खात बसलाय, एकटा. मुद्दा असा आहे की तो जर घरी गेला तर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडेल. मला सांग, त्यापूर्वी तुला त्याला भेटायचं आहे का? हो, तुझं एकदम बरोबर आहे. मला आधी भेटायचं आहे त्याला. मी निघालो लगेच. तुझ्या माणसांना सांग त्याच्यावर नजर ठेवायला. ओजसनी तशा आवश्यक सूचना त्याच्या माणसांना दिल्या. तू त्याला भेटण्यापूर्वी तुला काही सांगायचं आहे मला. हे बघ, तेवढा वेळ नाही आता. मला हालचाल करायलाच हवी तातडीनं. परेराचा निष्ठावर एवढा प्रभाव किंवा वचक का होता हे मला समजलंय पाणिनी. मला तिचा भूतकाळसुद्धा समजलाय. आणि तुला हे पण समजलंय की तिने फिलिप फर्नांडिसच्या बरोबर बाहेर पडण्यासाठी तीच विशिष्ट वेळ का साधली? नाही, ते नाही समजलं. हे बघ, फिलिप फर्नांडिसच्या पत्नीला सोफियाला वाटतंय की तिला याचं उत्तर माहिती आहे. तिने मला हे सांगितलं तेव्हा मी हसलो. मला भेटायला ती आली आणि नंतर गेली. त्याच सुमाराला निष्ठानं फिलिप फर्नांडिसला फोन केलेला असणार. ती घरी पोचली तेव्हा आपला नवरा घरी नसल्याचं तिला समजलं असणार. तो कुठं आहे हे ती शोधून काढत असणार. तो सापडला तर ती नक्की काहीतरी करेल. त्याच दरम्यान पोलिसांनी निष्ठा आणि फिलिप फर्नांडिसला एकत्र पाहिलं.
तर पेपरात फोटो छापले जातील त्यांचे. अरे मला कल्पना आहे त्याची. पोलिसांनी तिला गाठण्यापूर्वी तुझी आणि तिची भेट होईल याची मी व्यवस्था करतो. सौम्या, माझ्याबरोबर यायचंय? चला जाऊया. पोलिसांनी निष्ठाला गाठण्यापूर्वी जर मला ती भेटली तर काय करू? ओजसने विचारलं. तिला संपर्काच्या बाहेर ने किंवा माझ्याकडे घेऊन ये. मी कुठं आहे हे मी तुला वेळोवेळी फोन करून कळवत राहीन. चल सौम्या, तुला सांगण्यात काही अर्थ नाही फारसा, पण काळजी घे स्वतःची. त्यांनी मला यात पुरतं ओढलंय. उद्याच्या पेपरात खांडेकर माझ्यावर कशी आगपाखड करतात ते बघ. मीच आत अडकलोय आणि मलाच बाहेर यावं लागणार आहे. तुम्हाला वाटतंय खांडेकर तुमच्यावर तुटून पडतील? नाही, खांडेकर नाही करणार तसं काही. ते त्या बाबतीत तत्वनिष्ठ आहेत. ते प्रत्यक्षरित्या पोलिसांना सुचवतील की असं काही करणं योग्य होणार नाही. पण खांडेकरच्या मनात काय आहे हे ओळखून पोलीस पेपरवाल्यांना भरपूर खाद्य पुरवतील. या उलट आरोपीच्या वकिलांच्या वतीनं म्हणणं मांडायला कुणीही मिळणार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पेपरातल्या तुमच्यावरच्या आरोपांना तुम्ही नाकारूही शकत नाही? नुसते आरोप नाकारून काही उपयोग नाही होणार सौम्या. गोड गोळ्यांची बाटली काही आपोआप नदीत जाऊन पडली नाही. आपल्याला प्रथम हे सिद्ध करावं लागेल की ती टाकली कोणी, नाहीतर काय? नाहीतर मी अडकलो त्यात. सावकाश गाडी चालवता चालवता पाणीनी सौम्याला म्हणाला, आपण जरा घटनांचा आढावा घेऊया. आपल्या निष्ठा निरगुडकरनं काकाला विषप्रयोग केल्याची कबुली दिली आहे. त्या क्षणी तिला जाणीव आहे की ती सगळ्या अडचणींमधनं बाहेर आली आहे. ती आत्ता फिलिप फर्नांडिस बरोबर बाहेर कुठेतरी आहे. ती त्याला सगळ्या अद्ययावत घटना सांगेल. दोघांनाही ही कल्पना नाही आहे की पोलीस त्यांना शोधतायत. डॉक्टर डोंगरे हे सगळ्या घटनांपासून दूर आहेत, संपर्कात नाही आहेत. फिलिप फर्नांडिसची बायको निष्ठावर जळूनच आहे. तिला संशय आहे की तिने तिच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलाय. पोलीस एकीकडे निष्ठाच्या शोधात आहे तर दुसरीकडे निमिष जयकर सकृतदर्शनी या सगळ्या प्रकाराची जाणीव नसलेला असा आहे. सकृतदर्शनी असं का म्हणताय? कारण कुठल्या तरी हुशार व्यक्तीनं निष्ठाला मदत करण्याच्या हेतूनं त्या नदीत गोड गोळ्यांची बाटली टाकली. आणि जोपर्यंत मी जयकरचा अंदाज घेत नाही तोपर्यंत मी संशयितांच्या यादीतनं त्याला बाहेर काढणार नाही. समजा त्यांनी हे केलं असेल तर मग त्याला ते कबूल करायला लावायचं आणि पेपरमध्ये नाट्यमयरित्या ती गोष्ट प्रसिद्ध केली जाईल असं बघायचं. याच कारणास्तव आपण त्याला भेटायची घाई करतोय. थोडा वेळ त्यांनी शांततेत गाडी चालवली. गाडी लावण्यासाठी जागा शोधून सौम्याचा हात हातात घेऊन पाणीनी फुटपाथवर आला. कॅफेवरून पुढे गेला आणि गोल चक्कर मारून मागे आला. दारात उभ्या असलेल्या एका माणसानं काडीपेटीची काडी पेटवली, सिगरेट शिलगावली. पाणीनी, तो दबक्या आवाजात म्हणाला. पाणीनी थांबला. चालत राहा, मीही तुझ्याबरोबर चालत राहतो, तो म्हणाला. तिघेही एकत्र चालायला लागले. तो आहे का तिथे? पाणीनीने विचारलं. हो, अजून आहे. पोलीस जवळपास असण्याची काही चिन्ह? अजून नाही येत. मग तो काय करतोय तिथे? आईस्क्रीम संपवतोय तो. कुठल्याही क्षणी तो बाहेर येईल म्हणून तर त्याच्या आधी मी बाहेर आलो. ठीक आहे, तू पुन्हा मागे जा, मी बाहेर थांबतो. तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा पुन्हा सिगरेट पेटव. तो गेला तेव्हा सौम्या पाणीनीला म्हणाली, तिथे पदार्थांचा फार छान घमघमाट सुटलाय. चांगलं रुचकर अन्न असणार. आपण आज जाऊन काही खायचं का? त्यालाही आपल्याबरोबर बोलवू. पाणीनीने मानेनं नकार दिला. हे बघ, ओजसच्या माणसांनी जसं शोधलं की जयकरचं हे आवडतं हॉटेल आहे, तसंच पोलीसही शोधून काढू शकतील आणि इथे येतील. हे बघ, आलाच तो. दार उघडलं. एक तरुण बाहेर आला. रस्त्याकडे दृष्टी टाकली. सौम्या आणि पाणीनीच्या दिशेनं वळला. ओजसच्या हेरानं खुणेसाठी सिगरेट पेटवली. त्या तरुणानं रस्त्यावरनं झापाझापा चालायला सुरुवात केली. तो शिडीशिडीत आणि जलद हालचाली करणारा होता. पाणीनी हळू आवाजात सौम्याला म्हणाला, चल जाऊया.
ते मुद्दाम हळू चालले जेणेकरून तो तरुण त्यांना ओलांडून पुढे गेला. निमिष जयकर, पाणिनीने विचारलं आणि एखादं टोकदार हत्यार खुपसलं जावं तसा जयकर हादरला. सावध झाल्यासारखा त्याचा चेहरा झाला. त्या चेहऱ्यावर अजिबातच सलोख्याचे भाव नव्हते. ते बघून मधाळ स्वरात सौम्या त्याला म्हणाली, निष्ठा निरगुडकर विषयी आपण जरा बोललो तर चालेल? कोण आहात तुम्ही? त्यांनी सौम्याकडे बघत विचारलं. तिच्या हास्याचा परिणाम म्हणून त्याचे भाव जरा सौम्य झाले. मित्र आहोत. कुणाचे मित्र? तुझे आणि निष्ठाचे. कशावरनं? चालत राहूयात आपण. सौम्या म्हणाली. तिने आवाजात असा काही आपलेपणा दाखवला होता की निर्णय जयकरनं घ्यायचा होता. चालेल का? मग त्याला मध्ये ठेवून सौम्या आणि पाणिनी चालत राहिले. अरे काय आहे हे सगळं? हे बघा, मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन. मी निष्ठाला मदत करतोय. तिने सल्ला मागितलाय का तुमचा? प्रत्यक्षपणे नाही, पण डॉक्टर डोंगरेंनी माझा सल्ला घेतलाय. डॉक्टर डोंगरे? जयकर चिडून उद्गारला. त्यांनी या सगळ्यात नाक खुपसलं नसतं ना तर सगळ्यांचं आलबेल झालं असतं. आत्ताच्या घडीला तो एक अभ्यासाचा मुद्दा आहे. आपण सगळेजण यात कसे ओढले गेलो हे न उगाळता आपल्या सगळ्यांना निष्ठाला मदत करावी लागणार आहे. हे बघा, तिला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. गरज असेल तर ती शांतता मिळण्याची आहे. तुम्ही तिला जेवढा खुलासा करत बसाल तेवढा तिला त्रास होणार आहे. मला काळजी वाटते की तुम्हाला अद्ययावत स्थितीची माहिती नाही आहे. उदाहरणार्थ? पोलिसांनी डॉक्टरांच्या दवाखान्यावर छापा टाकला. त्यांच्याकडे वॉरंट होतं. त्यांनी टेप रेकॉर्डरचा ताबा देण्याची मागणी केली. मग तो देणे वाचून पर्याय नव्हता. नेमकी त्यावेळी डॉक्टर तिथे नव्हते, त्यांची नर्स होती. डॉक्टर असते तर त्यांनी विरोध केला असता. मग टेप रेकॉर्डिंग हे रुग्ण आणि डॉक्टर यातला गोपनीय संवाद म्हणायचा का, याबाबत कोर्टात प्रकरण गेलं असतं. तू काहीच ऐकलं नाही याबाबतीत? नाही. बरं, अशा बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत, पण ते बोलायची ही वेळ नाही आणि ही जागाही नाही. आपण माझ्या गाडीत बसून बोललो तर? तुला हवं तिथे सोडीन मी. मी माझ्या घरी निघालोय. आत्ताच्या परिस्थितीत तुझ्या घरी जाण्यात शहाणपणा नाही आहे. तुला सगळ्या गोष्टींची माहिती होत नाही तोवर, कारण पोलिसांना तुझी चौकशी करायची आहे. अरे माझी का चौकशी करायची आहे? काही गोष्टी तुला सांगितल्या तर ती निष्ठाला मदत ठरेल. पाणिनी अचानक थांबला. मी माझ्या गाडीत जातोय सौम्या. तू त्याला अद्ययावत स्थिती सांग, काहीही दडवून ठेवू नको. मी गाडी घेऊन येतो आणि तुम्हाला नेतो. जयकरनं सौम्याकडे बघितलं आणि पाणिनीला विचारलं, ही कोण आहे तुमची? माझी खाजगी सेक्रेटरी आहे. अनेक वर्ष. माझ्या व्यवसायाची तिला इत्थंभूत माहिती असते, तशीच या प्रकरणाची सुद्धा आहे. ठीक आहे, आपण परत जाऊ, जाता जाताच बोलू. तू बलदेवला का सांगितलंस निष्ठाच्या कबुली जबाबाविषयी? पाणिनीने त्याला अचानक विचारलं. तुम्हाला काय माहिती मी सांगितलं? कारण बलदेवने फिलिप फर्नांडिसच्या बायकोला सांगितलं, म्हणजे सोफियाला, आणि पोलिसांना कुठून तरी ते कळलं. जर बलदेवनं सांगितलं असेल ना तर मी त्याला... थोडं सबुरीनं घे. बलदेव हा बडबडे आहे, स्वतंत्र आहे. जसा आहे तसा त्याला स्वीकारायला हवा. तो या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो, त्यामुळे त्याच्याशी शत्रुत्व नको आहे. काय झालं मला सांगा. पोलिसांना ते रेकॉर्डिंग मिळाल्यावर त्यात काही तथ्य आहे का ती फक्त औषधाच्या अंमलाखाली केलेली बडबड आहे हे पाहणं गरजेचं होतं. म्हणून मी काही मुलांच्या मदतीनं त्या नदीतनं ती बाटली शोधून काढली. कोरगावकर नावाच्या तज्ज्ञाकडे ती घेऊन गेलो. त्याच्या अहवालानुसार त्या साध्या गोड गोळ्या निघाल्या. मग झालंच की. तिने काकाला विष दिल्याचं तिला माहिती नव्हतं. ज्या गोळ्या द्यायला हव्यात त्याच दिल्यात हे तिला माहिती होतं. पण त्याबाबत नंतर तिला शंका यायला लागली की योग्य बाटलीमधल्याच गोळ्या दिल्या ना. पण आता ती बाटली जर नदीतनं काढली गेली आणि ती साध्याच गोळ्यांची असेल तर... हे बघ, मलाही तसंच वाटलं. मी डॉक्टर डोंगरे, निष्ठा आणि पोलीस तिघांनाही तेच सांगितलं. खून वगैरे काही नाही आहे, या प्रकरणात काही तथ्यच नाही आहे, मी असं सांगितलं होतं. पोलीस हसले माझ्याकडे बघून,
कारण त्यांनी पुन्हा पाणबुड्यांना नदीतून दुसरी बाटली मिळते का ते शोधायला सांगितलं. ती दुसरी बाटली मिळाली आणि त्यात सायनाईड होतं. जयकर काहीही न बोलता पाणिनीच्या शेजारी गाडीत बसला. निष्ठा कुठे? मी तेच शोधून काढायचा प्रयत्न करतोय. पोलिसांच्या आधी मला तिला गाठायला हवं. मला समजलं की ती. जयकर बोलायचा थांबला. अरे बोल बाबा बोल. नाही, मला नाही माहिती ती कुठे आहे. मला लपवा कुठेतरी. मी पोलिसांशी नाही बोलू शकत. का? मला ज्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे. पाणिनीने तिरक्या नजरेनं सौम्याकडे बघितलं. नंतर न बोलता शांतपणे गाडी चालवत राहिला. जयकर बोलेल याच्या प्रतीक्षेत. तिने सायनाईड मिळवलं होतं हे मला माहिती आहे, कारण त्यावेळी माझा एक सहकारी सायनाईडवर एक प्रयोग करत होता. त्यासाठी जास्त परिमाणात त्याला ते लागत असतं. प्रत्येक जारमध्ये विशिष्ट परिमाण भरलेलं असतं, अगदी तंतोतंत. प्रयोगासाठी विशिष्ट संख्येत गोळ्या वापरल्यानंतर जारमध्ये नेमक्या किती गोळ्या शिल्लक राहिल्या आहेत हे वजन करून अगदी अचूकपणे सांगता येतं. तरीसुद्धा खात्री करण्यासाठी त्यांनी त्या जारचं वजन केलं तेव्हा 2 डझन गोळ्या कमी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मी त्याला म्हणालो की काहीतरी चूक होत असेल किंवा वजनाच्या काट्यात काहीतरी दोष असेल, पण त्याला ते पटलेलं दिसलं नाही. पण तेव्हा खुलासा द्यायची जबाबदारी माझी नव्हती. पण नंतर जेव्हा मी विचार करत राहिलो तेव्हा एकदम मला आठवलं की निष्ठा माझ्याबरोबर लॅबमध्ये आली होती तेव्हा मी तिला सायनाईडच्या जारबद्दल सावध केलेलं होतं. मग तू तिच्याशी संपर्क केलास? प्रयत्न केला मी, पण अशा गोष्टी फोनवर नाही ना बोलता येत. अर्थात मला पहिल्यांदा जाणवलं की काहीतरी घडलंय. माझ्या मनात काय आलं असेल तुम्हाला माहिती आहे. आत्महत्या? हो. मग काय केलंस? मी तिला परेराच्या घरी भेटायला गेलो. अशा गोष्टींसाठी फोनवर विसंबून राहायला नको म्हणून. तू पूर्वी त्या घरी गेला होतास? बिलकुल गेलो होतो. जोसेफ परेराशी माझे चांगले संबंध होते. खरं म्हणजे निष्ठाला मी त्याच्या माध्यमातूनच भेटलो पहिल्यांदा. माझं आणि परेराचं कुटुंब यांची कित्येक वर्षाची ओळख आहे. मी गेलो तेव्हा निष्ठा घरी नव्हती, बाजारात गेली होती. मला तिच्या खोलीत जायचं होतं, पण मी तसं करू शकेन असं चिन्ह मला काही दिसत नव्हतं. आजूबाजूला नर्स होत्या आणि बलदेव होता. मी एक चूक केली की आल्या आल्याच निष्ठाला भेटायची घाई केली, अधीरपणा दाखवला. त्यामुळे त्यानंतर बलदेव कायम माझ्यावर नजर ठेवून होता. शेवटी मी त्याला विश्वासात घेतलं, काय घडलंय ते सांगितलं. त्याला विचारलं की निष्ठामध्ये काही वेगळं किंवा विचित्र जाणवलं का तुला? मग त्याला जाणवलं होतं का? आम्हा दोघांनाही. ती प्रचंड तणावाखाली जाणवत होती. ती नेहमीसारखा असल्याचं भासवत होती, पण तिला तो अभिनय जमत नव्हता. मग मी बलदेवला सांगितलं की माझ्या लॅबमधनं तिने सायनाईड आणलंय आणि त्या गोळ्या तिने तिच्या खोलीत ठेवल्या असल्या पाहिजेत आणि मला त्या गोळ्या हव्या आहेत. अच्छा, मग काय झालं? आजूबाजूला नर्सचा वावर असल्यामुळे आणि निष्ठा कुठल्याही क्षणी येण्याची शक्यता असल्यामुळे मी तिथे जाऊ शकत नव्हतो. पण बलदेव तसा समजून घेणार आहे. म्हणजे तो जेव्हा तिरक्यात घुसत नाही तेव्हा त्याच्यासारखा माणूस नाही. त्यांनी मला थांबायला सांगितलं. तिच्या खोलीतनं बाटली शोधून आणली. त्यात गोळ्या होत्या आणि मला विचारलं त्यांनी की या त्याच गोळ्या आहेत ना? मग तू काय केलं? मी वास घेऊन बघितलं. एक विशिष्ट कडवट बदामासारखा वास आला त्याचा. बाटलीत गोळ्या किती होत्या? जेवढ्या गोळ्या लॅबमधनं जारमधून गायब झाल्या होत्या बरोबर तेवढ्या. नाही, थांब जरा. प्रयोग करण्यापूर्वी आणि प्रयोगानंतर तुझ्या सहकार्यानं त्या जारचं वजन केलं होतं? हो. त्यामुळे त्याला माहिती होतं की नेमक्या किती गोळ्या प्रयोगासाठी वापरल्या आहेत? जयकरनी मानेने होकार दिला. म्हणजे जेव्हा तो म्हणाला की 2 डझन गोळ्या कमी आहेत तेव्हा तो अंदाजानं सांगत नव्हता. तो प्रत्यक्षात त्याच्या आकडेवारीनुसार 25 गोळ्या कमी होत्या. बलदेवनी तुला बाटली आणून दिली तेव्हा त्यात नेमक्या किती गोळ्या होत्या? खरं म्हणजे मी मोजल्या नाहीत, मी अंदाज केला, कारण तेवढा वेळ नव्हता. निष्ठा येण्यापूर्वी मला तिथून सटकायचं होतं आणि मी तसं केलं. ती बाजारातून परत येत असताना मी तिथनं पुढे गेलो, पण तिने पाहिलं नाही मला. मी वेगात होतो.
घरापासून किती अंतरावर आहे बाजारपेठ? काय 2-3 चौक अंतरावर. आणि हे सगळं घडलं कधी? शनिवारी जोसेफ परेरा गेला त्याच दिवशी 11:30च्या सुमाराला. तुला फर्नांडिसची गाडी दिसली का? नाही, त्याची नाही. तो नव्हता तिकडे, पण त्याची बायको वरच्या मजल्यावर परेराच्या बरोबर होती. बलदेव काय करत होता तू आलास तेव्हा? तो जेवायच्या खोलीतल्या खिडक्या साफ करत होता. निष्ठाच्या खोलीत जाताना जेवायच्या खोलीतनं जायला लागतं का? हो. मग तू तिच्या खोलीपर्यंत गेला नाहीस? अहो, तिची खोली तळघरात आहे. त्याच्या जिन्याच्या टोकापर्यंत गेलो होतो. ती आली तर लगेच बलदेवला सावध करायला. गॅसवर कोको गरम करत ठेवल्याचं तुझ्या लक्षात आलं का? हां, कोको ठेवलं होतं, पण ज्योत चालू नव्हती. नंतर तू तिला विषयाबद्दल विचारलंस? दुपारी मी विचारणार होतो, पण तुम्हाला काय घडलं ते माहिती आहे. परेरा गेला आणि ती पूर्णपणे कोलमडली. डॉक्टरांनी तिला गोळ्या देऊन 24 तास झोपवून ठेवलं आणि ती जेव्हा उठली तेव्हा ती वेगळीच स्त्री झालेली होती. जोसेफनी तिला कुत्र्यासारखी वागणूक दिली होती. मला असं वाटलं की सध्या या विषयावर काही बोलायची गरज नाही आहे. पाणिनीनं थोडा वेळ आपली गाडी शांतपणे विचार करत चालवली. तिने लॅबमधनं त्या गोळ्या घेतल्याचं त्यावेळी तुला सांगितलं का? हो, सांगितलं ना. ती असंही म्हणाली की तिच्या घरातून त्या गायब झाल्या आहेत. मी त्याविषयी काही बोललो नाही, कारण त्या गोळ्यांचा परेराच्या मृत्यूशी संबंध असू शकत नाही हे मला माहिती होतं. आणि काही काळ गेल्यानंतर त्याला नैसर्गिक मृत्यू आल्याचं तिला समजावता येईल असा मला विश्वास होता. पण तू बलदेवकडे गेलास? गेलो ना, आणि त्याला त्या टेप रेकॉर्डिंगबद्दल सांगितलं आणि तिला काय झालं असावं असं वाटतंय तेही सांगितलं. त्यावर तो म्हणाला की तिच्या त्या कबुली जबाबाबद्दल सोफियाला सांगणं योग्य ठरेल. का बरं? त्याचं असं म्हणणं की सोफिया त्याची पूर्ण तपासणी करायला लावेल आणि ती सुरू झाली की बलदेव सांगू शकेल की त्यांनी तिच्या खोलीतनं त्या विषारी गोळ्या हलवल्या आणि मग सगळं स्पष्ट होईल. अन्यथा निष्ठाच्या मनात सतत तणाव राहील की डॉक्टर डोंगरेंकडे तिचा कबुली जबाब आहे. सायनाईडचा तो एक विशिष्ट वास त्या गोळ्यांना येत होता? हो. पण बाटलीत किती गोळ्या होत्या तुला माहिती नाही आहे? नाही ना. काय आहे ते सरळ सांग. तुझा गोळ्यांच्या संख्येबद्दल अंदाज काय आहे? मोकळेपणानं सांगायचं तर मी मोजल्या नाहीत. जयकर, तू खोटं बोलतोयस. पाणिनी त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. अचानक जयकरचे ओठ थरथरले. किती गोळ्या होत्या? पाणिनीने पुन्हा एकदा विचारलं. 21. आता मला कळालं की तुला पोलिसांशी का बोलायचं नाही आहे. पाणिनी, मी पोलिसांना खरं कधीही सांगणार नाही आहे. अरे, तुला कल्पना नाही आहे कोणाच्या विरुद्ध तुला लढायचं आहे. पोलिसांना पटवण्याच्या दृष्टीनं सुद्धा तू चांगला थापाड्या नाही आहेस. तुझा सहकारीच सांगेल पोलिसांना की नेमक्या किती गोळ्या कमी होत्या त्या जारमध्ये. तू बलदेवकडून बाटली ताब्यात घेताना किती गोळ्या त्यात होत्या ते मोजून न घेता बाटली घेतली यावर पोलीस विश्वास ठेवणार नाहीत. बलदेवने तरी त्या मोजल्या होत्या का? नाही, मला ते माहिती नाही. तू विचारलंस तरी का त्याला त्याबद्दल? नाही ना. का बरं? मला भीती वाटत होती. आता कसं? याच गोष्टीवरनं पोलीस तुला उभा फाडतील. ते तुझ्याकडनं खरं वदवून घेतील आणि ते झालं की निष्ठाविरुद्ध थंड डोक्यानं खून केल्याचा खटला दाखल होईल. त्यांना वाटेल की तिने त्या बाटलीतल्या 4 गोळ्या परेराला दिलेल्या कोकोमध्ये घातल्या, त्यामुळे परेरा मेला. तू त्या गोळ्यांचं काय केलंस? मग मी पेट्रोल पंपावर गेलो. तिथल्या टॉयलेटमध्ये गोळ्या टाकून दिल्या, पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहू दिल्या. बाटली वारंवार धुवून स्वच्छ केली आणि केराच्या डब्यात टाकून दिली. मी हे तुम्हाला म्हणून बोललोय, त्यांना मी हे कधीही सांगणार नाही. तू तुझ्या विचारांना समर्थन देण्यासाठी बोलतोयस. तुला माहिती आहे की पोलिसांच्या कडकपणापुढे तुझा निभाव लागणार नाही. अरे, तुला नीट खोटं सुद्धा बोलता येत नाही. तू अति सावधपणा दाखवतोयस, पण तू बच्चा आहेस, बच्चा. तुला त्यांच्या युक्त्या माहिती नाही आहेत. ते तुझ्याकडनं सगळं काढून घेतील. ठीक आहे, मग काय आता? मग मी काय करायचं? हताश होऊन तो म्हणाला.
अरे तू काय करायचं हे मला माहिती असतं ना तर फार बरं झालं असतं. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित सायनाईड या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.